दिवस त्या ठिकाणी त्या मुलाला आपल्या उदरामध्ये वागवते। बघा, विचार जर केला आपण तर एखाद वेळेला आपल्या शरीरामध्ये जर 20 ग्रॅमची जर एखादी गाठ निर्माण झाली तरी आपण ती सहन करू शकत नाही। काहीच दिवसात आपण डॉक्टरांकडे जाऊन ती गाठ काढून घेतो, पण 2.5-3 किलोचा तो गोळा ती आई त्या ठिकाणी गर्भामध्ये वागवते। अनेक उपकार त्या आईचे आपल्यावरती असतात। आपल्या रक्ताचं दूध बनवून ती आई आपल्यासाठी पाजते, आपल्या हाडांसाठी ती कॅल्शियम आपल्याला देते। आणि ज्या वेळेला एखादी गरोदर स्त्री जर असेल ना तर तिला चालताना उठताना त्रास होतो, दम लागतो, कारण तिला श्वास घेण्यासाठीही त्रास होतो। त्याचं कारण की ती आई आपण घेतलेला जो श्वास असतो त्या श्वासातला अर्धा श्वास ती आपल्या गर्भाला पोहोचत करत असते। थोडे उपकार आईचे आपल्यावरती असतात। एखाद वेळेला प्रसूती काळ जेव्हा जवळ येतो ना, दवाखान्यामध्ये त्या आईला नेण्यात येतं, तेव्हा डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लक्षात येतं की बाळ आडवं आलेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी आता शक्य होणार नाही। त्यावेळेला डॉक्टर विचार करतात आणि त्या बाईच्या मालकाला अर्थात तिच्या पतीला त्या ठिकाणी बोलावून घेतात। सांगतात की पाटील, अहो नॉर्मल डिलिव्हरी त्या ठिकाणी शक्य होणार नाही, बाळ आडवं आलेलं आहे। एकतर आई वाचू शकते, नसता बाळ वाचू शकते। पटकन निर्णय द्या, कारण वेळ फार कमी। त्याही वेळेला तो पती त्या ठिकाणी एका क्षणात निर्णय देतो, डॉक्टर अहो बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी जगली पाहिजे, कारण परिस्थिती तशी निर्माण झालेली असते। पण त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तो डॉक्टर त्या बाईला विचारतो, ताई परिस्थिती खूप गंभीर आहे हो, माझ्या पुढे खूप मोठं धर्म संकट आहे, काय करावं मी? तुम्हाला जर वाचवतोय तर तुमचं बाळ तुकडे करून बाहेर काढावं लागतं, आणि बाळ जर सुखरूप पाहिजे असेल तर तुमचा प्राण जाऊ शकतोय, तुम्ही जिवंत राहणार नाही। काय करू सांगा ना? त्याही परिस्थितीमध्ये ती आई काय म्हणते माहिती? ती आई हात जोडते त्या डॉक्टरांसमोर, डॉक्टर माझं ऐकाल का हो? माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, डॉक्टर मी मेली तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे। हे बोलणारी फक्त आईच आहे। आपल्यासाठी स्वतःचा प्राणही द्यायला जी तयार होते ना ती फक्त आपली आई असते। मग एवढा जर त्रास आपली आई आपल्यासाठी सहन करत असेल तर आपण सुद्धा तिची पर्वा केली पाहिजे। तिच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण सुद्धा कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अशा काही अपेक्षा नसतात त्या आईच्या मुलांकडे, त्या आईला असं कधीच वाटत नाही की माझा मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरी करतोय, चांगले पैसे त्याला त्या ठिकाणी मिळतात, मग पगार झाल्यानंतर माझ्या मुलांनी पैसे माझ्याकडे आणून द्यावे ही अपेक्षा त्याची कधी नसते। किंवा एखादा सण आला, माझ्या मुलाने मला